करण्यासाठी मला एक अडवत लागला आहे. हे कैकेयी, तुला रामाचा त्याग करावा लागेल. त्या रामाला वनवासात पाठवावाच लागेल. त्या रामाला वनवासात पाठवावाच लागेल. रामाला वनवासात पाठवावाच लागेल. रामाला वनवासात पाठवावं लागेल म्हणजे आत्ताची मंत्रा म्हणाली तेच खरं आहे तर. हो हो, रामाला वनवास आणि माझ्या भरताला राज्याभिषेक. पण महाराज ऐकले नाही तर? कसे ऐकणार नाही? माझा हट्ट पुरा करण्यासाठी ते आगीत सुद्धा उडी घ्यायला तयार होतील. तरी सुद्धा महाराज ऐकलं नाही तर काय करायचं? काय करायचं? मग हे दागिने तसे अंगावर कशाला ठेवायचे? ते असे फाडून द्यायचे आणि असे तोडून द्यायला हवे. आवाज येतात. प्रिये, लाडके कैकेयी, अगं कुठे आहेस तू? माईची बहीण. माईची बहीण. काय झालं माझ्या प्रियेला? कुणी काही बोललं का? तुझा कुणी अपमान करण्याचा धाडस केलाय का? बोल माझ्या लाडके. या तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडण्या अगोदर या खडगाने त्याचा शिरच्छेद करतो पहा. कोण आहे तो कर्मभ्रष्ट बेईमान, माझ्या लाडक्या राणीचा अपमान करणारा? अरे कुणीतरी बोलून या दशरथाचं मस्तक शांत करा रे. कैकेयी, तू अशी का रडतेस? भरताची तुला आठवण आली का? डोळे पुस बघू. भरल्या राजप्रसादात उद्यावर सुखाचा सोहळा आला असताना केस विस्कटून अस्त व्यस्त अशी का बसली आहे? बोल माझ्या लाडके. मी आणि माझे प्रजाजन तुझे दास आहोत. तू फक्त आज्ञा करायची. तिच्या तालमीत कुणाकडूनही कसलीही खजूर होणार नाही. माझ्या सबंध आयुष्यात मी जे काही पुण्य संचय केला आहे त्याची शपथ घेऊन सांगतो की तुझी कोणतीही मागणी मी पूर्ण करीन. माझ्या लाडके, तुला जे काही मागायचं आहे ते तू निसंकोचपणे माग, पण माझ्यावर अशी नाराज होऊ नकोस. माझा कोणीही अपमान केलेला नाही आणि माझा अपमान करण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही. तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मी जे काही मागणार ते देण्यासाठी तुम्ही अवमान तर करणार नाहीत ना? नाही कैकेयी, नाही. महाराज, ही कैकेयी तुमची लाडकी राणी आहे हे बरोबर आहे ना? होय. कैकेयीच्या सुखात तुमचं सुख आहे असं तुम्ही नेहमी म्हणतात. माझ्या पराक्रमाचे तुम्ही गोडवे सतत गात असतात. आठवा महाराज, देव दानवांच्या संग्रामाच्या वेळी एका दैत्याने तुम्हाला जर्जर केलं असता त्यावेळी मी तुमचं रक्षण केलं होतं आणि त्यावेळी प्रसन्न होऊन तुम्ही मला वर देऊ केले होते आणि ते वर तू कधीही मागून घे असं त्यावेळी तुम्ही मला सांगितलं होतं. ते वर मी आज मागून घेणार आहे. कैकेयी, इक्ष्वाकू कुळात जन्मलेला मी पुरुष आहे. या वंशातील पुरुष आपली वचनं आपल्या प्राणाचे दान देऊन सुद्धा पूर्ण करतात, हे तुला माहीतच आहे ना? तरी सुद्धा आपल्या मनाची खात्री करून घ्यावी यासाठी या अर्थाने या दशरथाबद्दल एवढं साशंक होण्याचं काहीच कारण नाही कैकेयी. माझ्या रामाशिवाय
दुसरी कुठलीही गोष्ट मला तुझ्यापेक्षा प्रिय नाही. हवं तर रामाची शपथ घेऊन सांगतो की तुझी कोणतीही मागणी मी पूर्ण करीन. महाराज, आपण अगोदर मला तसं वचन द्या आणि नंतर मी जे काही मागणार आहे ते नंतर. दिलं वचन. तर मग ऐका महाराज, माझा पहिला वर, रामाला 14 वर्ष वनवास. अजून माझं वचन पूर्ण झाले नाही. आणि दुसरा, माझ्या भरताला राज्याभिषेक. काय काय मागितलंच आहे तू? काय मागितलंच? मी आत्ताच जे ऐकलं तेच मागितलंय. रामाला 14 वर्ष वनवास आणि माझ्या भरताचा राज्याभिषेक मागितला. खरोखरच काही हे तू बोलत आहे की माझ्या कानाला तसा भास होत आहे? मी भ्रमात तर नाही ना? लोक कसं बधीर होऊन गेलंय. नाही नाही, हा भास तर मुळीच नाही. बापिडी, हे रामाविषयी कटू शब्द तुझ्या मुखातून आले तरी कसे? रामानं जेवढं प्रेम आपल्या आईवर केलं नाही, त्याहून अधिक जास्त त्याने तुझ्यावर केलं. अशा रामाचा घात करण्यास तू प्रवृत्त झाली. सारी प्रजाजन माझ्या रामाच्या सद्गुणांची प्रशंसा करते आणि तुझ्या हट्टापायी मी त्याचा त्याग करू नाही, कदापि शक्य नाही. काही झालं तरी नाही. तू माझं ऐक कैकेयी, असला भलताच अविचार करू नकोस. राम वनात निघून गेल्यावर या दशरथाचे प्राण एक क्षण सुद्धा माझ्या कुडीत राहणार नाही ग. तू माझं ऐक कैकेयी, असला भलताच विचार करू नकोस. तू माझ्या रामाला वनवासाला पाठवण्याची मागणी करू नकोस. पाहिजे तर तुझ्या पायावर मी डोकं ठेवतो ग. पुरेपुरे वर पूर्ण करण्याची हिंमत नसेल तर ते द्यावेच कशाला? मला तुमचा कावा समजलेला आहे. भरताला आजोळी पाठवून रामाचा राज्याभिषेक करायचा अशी जर तुमची इच्छा असेल ना, तर मीही निक्षून सांगते की मी विष प्राशन करून मी आत्महत्या करीन. रामाला वनवासात घालवल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही हेतूनं माझं समाधान होणार नाही. तू माझं ऐक. तू वर मागू नकोस. त्या 2 वरांची माझ्यासाठी मला फक्त भिक्षा घाल ग. रथारूढ होऊन जाणारा माझा लाडका राम खडगाळ जंगलातून पायी अनवाई कसा चालेल? चवदार पदार्थ सेवन करणारा माझा लाडका राम कंदमुळावर कसं जीवन व्यतीत करेल? एखाद्या वेळी सूर्याशिवाय जगाचा निर्वाह होऊ शकतो. प्राजन्य वाचून उपजीविका सुरू होईल. पण माझा राम निघून गेल्यावर हा दशरथ मात्र जिवंत राहणार नाही ग. अगं पाषाण हृदय, या तुझ्या पतीची तुला कशी ग दया येत नाही? हा लाडका राम आपल्याला वंदन करणार.
राम एवढं घाई घाई बोल ना का राम माझा लाडका राम. एवढ्या घाई घाईनं बोल ना का पाटलांकडे. रामचंद्रा आता तुझा राज्याभिषेक होणार होता रे, पण तुझं दैव नियतीच्या काळचक्रात सापडलंय रे. नियतीच्या म्हणजे काळ- ताप मी नाही समजलं आपल्या बोलण्याचा अर्थ. सापडलंय. यांना कशाला विचारतोस? मी सांगते. दानवाच्या संग्रामाच्या वेळी तुझ्या पित्याने मला 2 वर देऊ केले होते आणि ते वर मी आज मागून घेतले, म्हणून ते दुःखी आहेत. पण माते ते वर कोणते आहे ते तरी सांग. मग ऐक तर, माझा पहिला वर, माझ्या भरताचा राज्याभिषेक, आणि दुसरा तुला अयोध्या सोडून 14 वर्ष वनवास. म्हणजे ही तुझ्या पित्याची आज्ञा आहे असं समज. माते मी माझ्या पित्याने दिलेले तुला 2 वर तुझे पूर्ण करीन. भरताला राज्याभिषेक मिळाला तर सर्वात जास्त आनंद मला होईल. शिवाय तुझा दुसरा वर अयोध्या सोडून वनवासाला जाणार. माते दादा, हे तू काय बोलत आहेस? याचा तू विचार तरी केलास का? अरे लक्ष्मणा, पित्याने दिलेले वचन पूर्ण करणं हे प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. पित्याचं वचन पूर्ण करणं हे प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य आहे आणि तो माझा धर्म आहे. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण पित्याने दिलेले वर मी केव्हाही खोटं ठरू देणार नाही. पण दादा, मला तर यात काहीतरी. ते काही असो लक्ष्मण, आपले पिता म्हणजे माते. मी 14 वर्षे वनगले नेसून वनवास पत्करायला तयार आहे. तात हा लाडका राम आपला निरोप घेणार. तात येतो. राम रामचंद्रा राम रामचंद्रा जाऊ नको रे. अरे अरे कुणीतरी थांबवा रे माझ्या रामचंद्राला. कुणीतरी थांबवा रे. कुणीतरी थांबवा रे माझ्या रामचंद्राला.